गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेन भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण 24 ठाण चर्चा बघतो आहे आणि आम्ही भव्य आणि अभव्य मार्गणा बघितली. भव्य जीव हे 1 ते 14 गुणस्थान वरती आहे. अभव्य जीवांचं गुणस्थान मात्र पहिलंच असणार आहे. अभव्य जीव 4ही गतीमध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वत्र अभव्य जीव असणारच आहे आणि अभव्य जीवाला उदाहरण देताना उदाहरण दिलेलं आहे अभव्य जीवांसाठी वंध्या स्त्रीप्रमाणे. आणि भव्य जीवांची जी कल्पना केली आहे अभव्य समभव्य, त्याला विधवा स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. आणि यावरचं प्रश्न उत्तर आम्ही बघतो आहे. आणि काल आपण प्रश्न 3रा पाहिलेला होता आणि या ठिकाणी आपण चर्चा करणार होतो 3ऱ्या प्रश्नावर की भव्य पंचेंद्रिय जीवों के कौन से योग नियम से होते हैं, हा प्रश्न होता. आणि त्या उत्तराचं समाधान पहा की भव्य जीवांना नियमपूर्वक पुढे 14व्या गुणस्थानात एकही योग होतच नाही. ते अयोगी बनतात, तिथे योग त्यांना असत नाही. परंतु त्याच्या आधी जर आम्ही योग लावला तर आम्ही एक काय योग त्या ठिकाणी लावू शकतो. जेव्हा सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे त्यांचं ध्यान होणार आहे 13व्या गुणस्थानात, तेव्हा तिथे आम्ही एक योग लावू शकतो शेवटच्या याच्यामध्ये. आणि जर आम्ही नॉर्मल जीव पाहिला संज्ञी पंचेंद्रिय आणि तो कोणता पाहिला तर भव्य जीव पाहिला, तर त्या जीवांना 4 मनाचे आणि 4 वचनाचे हे 8 योग तर आहेतच आहेत, पण काय योग पण त्यांना एक असणारच आहे. आणि तो काय योग असताना यदा कदाचित ते वैक्रियक काय योग वाले असतील किंवा औदारिक काय योग वाला तो असेल, म्हणजे असे त्यांना 9 योग कमीत कमी असतात. इथे जे उत्तर दिलेलं आहे हे त्यांनी दोन्हीही गर्भित करणार आहे पुढे चालून, आणि म्हणून त्यांनी इथे 8 योग सांगितले. हे 4 मनोयोग आणि 4 वचन योगच असतात. आणि हा वैकल्पिक रूप आहे, म्हणजे एक औदारिक काय योग असेल काय योगापैकी किंवा कुणाला वैक्रियक काय योग असेल. म्हणून जेव्हा आपण उत्तर नीट पाहतो तेव्हा आपल्याला या प्रश्नाला समजता येतं. पहा उत्तर की छद्मस्तों की अपेक्षा संज्ञी पंचेंद्रिय भव्य जीवों के 8 योग नियम से होते हैं. 8 योग 4 मनाचे आणि 4 वचनाचे. पण असा कोणताही जीव नाही की ज्याला काय योग असणार नाही. संसार अवस्थेत काय योग तर असणारच आहे, प्रत्येकाला असणार आहे. भलाई त्याला वचनयोग असेल नसेल, पण काय योग मात्र प्रत्येक जीवाला असणारच आहे. आणि या दृष्टीने त्यांना काय योग कोणता राहील तर पंचेंद्रिय भव्य जीवों के एक काय योग भी नियम से होता है, लेकिन यह सुनिश्चित नहीं कि औदारिक काय योग होगा या वैक्रियक. म्हणून तो विकल्प त्यांनी तिथे 8चा ठेवला. आणि तुम्ही याच्यामध्ये या काय योगापैकी एक विकल्प जोडा. एक औदारिक काय योगवाला असेल तो, अन्यथा वैक्रियक काय योगवाला असेल, म्हणजे 9 योग त्यांना असणार आहे. 7 काय योगों में से कोई भी काय योग हो सकता है. आणि भव्य जीव घेतलेला आहे तेव्हा या 7 काय योगातला त्यांना कोणताही काय योग असू शकेल. आणि म्हणून परत नोटीस दिली त्यांनी की यहाँ पर्याप्त संज्ञी पंचेंद्रिय जीवों की अपेक्षा कथन किया गया है.
निवृत्त पर्याप्तक किंवा लब्ध पर्याप्तक जीवों के तो उपयुक्त 8 योग होते ही नाही. आणि लब्ध पर्याप्तक घेतला किंवा निवृत्त अपर्याप्तक अवस्था पाहिली, लब्ध पर्याप्तक वाल्याला तर त्या ठिकाणी किती काय योग राहतील? वचनाचे राहणार नाही, मनाचे पण राहणार नाही. आणि काय योगापैकी लब्ध पर्याप्तक जीवांना फक्त कारमाण आणि एक तर औदारिक मिश्र. कारण लब्ध पर्याप्तक जीव देवगती आणि नरकगतीत असतच नाही, त्यामुळे वैक्रियक मिश्रचा प्रश्नच नाही. म्हणून औदारिक मिश्र काय योग त्या जीवांना असू शकेल. निवृत्त अपर्याप्तकाच्या अपेक्षेने विचार केला तर ते वैक्रियक मिश्रवाले पण असू शकतील किंवा औदारिक मिश्रवाले पण असू शकतील. ही विवक्षा लावायची आहे. प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालेलं आहे. काल थोडं आपण इथे थांबलेलो होतो. प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न, किस भव्य पंचेंद्रियों के कौन सा काय योग होता है? भव्य पंचेंद्रिय जीवांचा कोणाचा कोणता काय योग असतो? पर्याप्तक अवस्था पाहिली मनुष्यांची किंवा तिर्यंच्यांची तर त्यांना कोणता काय योग राहू शकेल? भव्य जीव आहे, पंचेंद्रिय आहे आणि त्याची अविपर्याप्तक अवस्था, तर कोणता मनुष्यांना राहील? औदारिक आणि आहारक पण असू शकेल. आहारक पण असू शकतो. नंतर तिर्यंच्यांना त्यांना औदारिकच राहील. औदारिकच राहील. आणि देव आणि नारकींना वैक्रियक वैक्रियकच काय योग राहील पर्याप्तक अवस्थेच्या अपेक्षेने. अपर्याप्तकाच्या अपेक्षेने मनुष्याला औदारिक मिश्र पण राहू शकतो, मिश्र काय योग आणि राहू शकेल, आहारक मिश्र पण राहू शकेल. देव आणि नारकींना वैक्रियक मिश्र काय वैक्रियक योग राहील. मिश्र आणि तिर्यंच गतीतील जीवांना औदारिक मिश्र. औदारिक मिश्र काय योग राहील. अनाहारक अवस्थेमध्ये कोणता काय योग राहील? कारमन काय योगच राहील. कारमाण काय योगच राहील. तशा तऱ्हेने काय योगाची ही विवक्षा लागलेली आहे. म्हणून इथे 8 योग लावताना 4 मनाचे लावायचे, 4 वचनाचे लावायचे आणि काय योगापैकी असा कोणता तरी काय योग त्या जीवांना आहे हे त्या ठिकाणी लावायचं. 24 स्थानों के ऐसे कौन कौन से उत्तर भेद है जो भव्य के होते हैं लेकिन अभव्य के नहीं होते? वे उत्तर भेद जो भव्य के है लेकिन अभव्य के नहीं है. कोणता लावावा लागेल? पहिल्यांदा योगामध्ये आहे, समजा आहारक योगामध्ये द्विक नाही, आहारक द्विक भव्यांना असतं, अभव्यांना होणार नाही. ज्ञानाच्या बाबतीत ज्ञान पाची स्मृती ज्ञान, पाची ज्ञान समजा पाची ज्ञान हे भव्य जीवांनाच होईल, अभव्य जीवांना पाची ज्ञान होणार नाही. फक्त कुज्ञान होईल. दोन्ही त्यांना कुज्ञान 3 राहतील. नंतर संयमामध्ये अभव्य जीवांना फक्त संयमच असतो, असंयमच राहील आणि भव्य जीवांना सगळे संयम होऊ शकतील. दर्शनाच्या बाबतीत अवधी दर्शन आणि केवळ दर्शन फक्त भव्यांना होईल, अभव्यांना नाही होणार. हा, भव्याच्या बाबतीत भव्य. नंतर सम्यक्त्वाच्या बाबतीत मिथ्यात्व सोडून 5 सम्यक्त्व हे भव्यांना आहे, म्हणजे सॉरी अभव्यांना फक्त मिथ्यात्व आहे, बाकीच्यांना सगळे साही सम्यक्त्व. बाकीच्यांना साही सम्यक्त्व लावायचे. गुणस्थान अभव्यांचं फक्त पहिलं, बाकीच्यांसाठी पूर्ण दुसऱ्यापासून पहिल्यापासून भव्यांना पहिल्यापासून 14व्या पर्यंत. उपयोग उपयोगामध्ये 5 ज्ञानोपयोग आणि 2 दर्शनोपयोग अभव्यांना नसतील, भव्यांना सगळे आहे. ध्यानामध्ये पण तसंच आहे, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान नसतील अभव्यांना, भव्यांना 16 राहू शकतात. आश्रवाच्या प्रत्ययामध्ये तिसरा पण राहील ना, तिसरा उपयोगामध्ये 2च घेतले, 5 ज्ञानोपयोग आणि 2 दर्शनोपयोग. तर ते बऱ्याच आचार्यांचं मत
नाही, बऱ्याच आचार्यांचं मत तिसऱ्या गुणस्थानापासून अवधी दर्शन मांडलं ना बऱ्याच आचार्यांनी. आणि या ठिकाणी त्यांनी जे मांडलेलं आहे ते त्यांनी क्लिअर केलं की तिसऱ्यापासूनच आम्ही अवधी दर्शन मांडतो आहे. म्हणजे पहिल्या आचार्यांचं, काही आचार्यांचं मत आहे की कुअवधीवाल्यांनाही दर्शन आहे, ते त्यांना संमत नाही, म्हणून 2, अवधी दर्शन आणि केवल दर्शन. इथे काय म्हटलं की जो भव्य के है लेकिन अभव्य के नहीं, है ना. तर मग आता तिने जर 5 ज्ञानोपाय घेतले तर 4 दर्शनोपयोग घ्यायला पाहिजे ना. नाही, चक्षु आणि अचक्षु आहे ना अभव्यांना पण. नाही, अभव्यांना आहे, पण ते भव्यांचं सांगत आहे की नाही. तर त्यांनी काढले कोणते? फक्त नसणारे काढले. चक्षु आणि अचक्षु कॉमन आहे, हे राहू दिले. आणि कोणते नाही? अवधी दर्शन आणि केवल दर्शन. तसंच काढलं ना त्यांनी सगळं. सगळ्याच्यात तसंच दिलंय त्यांनी की जे अवधी आणि केवल, भव्यांना नाहीये, भव्यांना आहे ते दिलंय फक्त. म्हणून ते काढले. ध्यानामध्ये 8 नाही. ध्यानामध्ये धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान, शुक्ल 4 4 8. 8. आश्रवाच्या प्रत्ययामध्ये आहारद्विक फक्त नाही, बस. बाकी सगळे आहे. 55 प्रकारचा आश्रव आहे. आता प्रश्न, उपयुक्त विकल्प पर सही का निशान लगावे. अभव्य जीवों के कौन से जीव समास नहीं होता. अभव्य जीवांना जीव समास एकेंद्रिय संबंधी स्थावर पंचेंद्रिय कोई नहीं. कारण सगळेच्या सगळे 19च्या 19 जीव समास अभव्य जीवांना होऊ शकतात. भव्य और अभव्य दोनों ही विकल्प किस गुणस्थान में होते हैं. भव्य आणि अभव्य हे दोनही विकल्प कोणत्या गुणस्थानात राहू शकतील? मिथ्यात्वातच राहू शकेल. अभव्य जीवों के कितनी लेशाएं होती है? 3 अशुभ. नाही, साही. अभव्यांना साही पण आहे, भव्यांना पण साही आहे, म्हणून 6 लेशा हा त्यांचा पर्याय होईल. अभव्य जीवों के किस वेद का अभाव हो सकता है. अभव्य जीवों के किस वेद का? स्त्री पुरुष नपुंसक कोई नाही, कोणत्याच वेदाचा अभाव त्यांना होणार नाही. अभव्य समभव्य जीवों के कितने जीव समास होते हैं. हेही जीव कसे आहे? तर पूर्णच्या पूर्ण जीव समास होतील. 19ही जीव समास होतील. 1 शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. भव्य जीवों के कम से कम कितने प्राण होते हैं. 1. 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 14व्या गुणस्थानात 1 आयु प्राण तिथे राहील. आणि तसं संसारी अपेक्षेने लावलं तर कम से कम विचारलं तर भव्य जीव पण एकेंद्रिय बनू शकतो. म्हणून 4 किंवा अपर्याप्त अवस्थेत 3 अपर्याप्त अवस्थेच्या अपेक्षेने कम से कम म्हटल्यावर मग 3 सांगावं लागेल ना आपल्याला. समजा 3 सांगावं लागतील. म्हणजे सामान्य कथन लावलं संसारी जीवाच्या अपेक्षेने तर, आणि 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर 1 आयु प्राण. अभव्य जीवों के कितने योग नहीं होते हैं. किती योग होत नाही आत्ता पाहिलं. 2 आहारक द्विक त्यांना होत नाही. आहारक द्विक त्यांना होणार नाही. भव्य मार्गणा के कितने उत्तर भेद असंयम में पाए जाते हैं. भव्य मार्गणा के कितने उत्तर भेद असंयम में पाए जाते हैं. असंयमामध्ये किती भेद पाहिल्या जातील? दोन्ही, भव्य आणि अभव्य दोन्ही पाहिल्या जातील ना. असंयमामध्ये भव्य जीव पण आहे आणि अभव्य जीव पण आहे, म्हणून दोन्ही भेद मिळतील. भव्य मार्गणा के कितने उत्तर भेद सर्वार्थ सिद्धि विमान में भी होते हैं. एकच. कारण सर्वार्थ सिद्धी मधले देव कसे? आता एक भवावतारी आहे, भव्यच आहे आणि सम्यक्त्वधारीच आहे. एक भव घेऊन ते निश्चित मोक्षाला जाणारे आहे.
भव्य जीवों के कितने गुणस्थान होते हैं? 114. 1 ते 14. हा आणि ज्ञात उत्तर द्या. अभव्य जीव पंचेंद्रिय नहीं होते हैं. नहीं होते हैं. होतात. म्हणजे नाही अभव्य जीव पंचेंद्रिय पण होतात म्हणून ना उत्तर येईल. भव्य जीव पुरुषवेदी ही होते है. कोणत्याही वेदाला असू शकतो म्हणून याचं पण ना. भव्य जीव योग से रहित भी होते है. हे बरोबर आहे. हा. अभव्य जीव को मोक्ष के साधन कधी प्राप्त नहीं होते है. ना. अभव्य जीवाला मिळाले आहे साधन. अच्छा, जो साधन प्राप्त अभव्य होते पण ते समभाव हे पहा, अभव्य जीवाला साधन मिळालेले आहेत पण त्यांनी साधनांचा उपयोग केला उपयोग नाही करू शकत आणि तो. जो अभव्य समभव्य आहे त्याला साधन मिळाली नाही. म्हणून अभव्य जीवांना मोक्षाचे साधन कधी प्राप्त नाही होते. याचं उत्तर ना. भव्या भव्य से रहित जीव त्रस स्थावर नहीं होते है. बरोबर आहे. कारण भव्या भव्यानी रहित झाले आता पुढे तर ते त्रस आणि स्थावर म्हटल्याच जात नाही म्हणून बरोबर आहे. रिक्त स्थान की पूर्ती करो. भव्य जीवों के किती गुणस्थान? 14. हा 14. प्राण 10 आणि कुल 199 लाख करोड. 199 लाख करोड कुल. अभव्य जीवों के योग किती? अभव्य जीवों के योग 13 योग. आश्रव के प्रत्यय 55 आणि ध्यान 8. आर्तरौद्र. भव्य जीवों के किती सम्यक्त्व? भव्य जीवों के 7 सम्यक्त होऊ शकते. 6 सम्यक्त्व, 7 संयम, 7 संयम आणि कषाय पूर्ण 25 आणि कषाय अतीत पण. पुढे कषाय अतीत पण होऊ शकतो. भव्य जीव के आता इथे अभाव हो सकता है. भव्य जीव के संज्ञा किती संज्ञाचा अभाव होऊ शकतो? सगळ्या 4ही संज्ञाचा. नंतर आश्रव के प्रत्यय 57 आश्रव के प्रत्ययों का आणि योग 15 योगांचा पण अभाव होऊ शकतो. अभव्य जीव के किती संयम होत नाही? 6. 7 संयम. असंयम फक्त आहे, बाकी संयम होणार नाही. सम्यक्त्व किती होत नाही? 5. एकही नाही होणार. एकच मिथ्यात्व होईल ना. 5 नाही होणार. 5 होणार नाही. मिथ्यात्व होईल, सासादन मिश्रव नाही होणार, कोणतंच नाही होणार. म्हणजे एक मिथ्यात्व होईल, मिथ्यात्व सम्यक्त्व होईल. म्हणजे असं लावायचं, मिथ्यात्व सम्यक्त्व मार्गणेतलं मिथ्यात्व होईल. आणि ज्ञान किती होत नाही? 5 ज्ञान नाही होणार. 5 ज्ञान होणार नाही. आता सही जोडी बनाइये. याच्यात पाहावंच लागेल जोड्या. अभव्य समभव्य त्याला पर्याय कोणता निवडाल? सती विधवा. सती विधवा. हा. अभव्याला वंध्या स्त्री. वंध्या स्त्री. अतीत भव्याला सिद्ध भगवान. सिद्ध भगवान. भव्य द्विनिंद्रिय. आश्रव के 40 प्रत्यय. आश्रव के 40 प्रत्यय. पण हा थोडा विवक्षा लावून प्रश्न आहे. येते का विवक्षा लक्षात घ्या. भव्य द्विनिंद्रिय म्हणत असताना आणि आश्रवाचे 40 प्रत्यय लावत असताना विवक्षा लक्षात घ्या. कोणती विवक्षा इथे लागते किंवा लागू शकते? हा प्रश्न असा वरवर साधा वाटला तरी आपण द्विनिंद्रिय जीवांना जर आम्ही आश्रवाचे प्रत्यय लावले तर 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 25 कषाय आणि 3
काय लागणार आहे? योग. कारमान काय योग? औदारिक, मिश्र आणि औदारिक असे लागणार आहे. सम्यक दृष्टी जीव आहे ना, पण सम्यक दृष्टी द्विनिंद्रिय आहे. मग ही अपेक्षा लावायची कशी? ही कशी लावायची? म्हणजे सम्यक तो झालाय पण सुटलाय. मग हा जीव लावताना विशिष्ट आता अपेक्षा लक्षात घ्या हे लावत असताना, की आता एखादा जीव ज्यांनी प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती मनुष्य पर्यायीत केलेली आहे. मनुष्य पर्यायीत केली असताना त्याच्या प्रथमोपशमाचा काळ 6 आवली किंवा समय, एक समय शिल्लक आहे. एक समयात मेला तर तो देवगतीमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मोठा काळ घ्या, या ठिकाणी जवळपास 6 आवलीचा काळ त्याचा शिल्लक आहे. 6 आवलीचा काळ असताना त्याचं मरण झालं. मरण होऊन तो द्विनिंद्रिय पर्याय धारण करणार आहे. गुणस्थान साधन आहे. त्यावेळेला अपर्याप्तक अवस्थेत त्याचं जे काही सम्यक्त्व आहे तिथे ते साधन सम्यक्त्व असणार आहे. आणि तो जीव हा या ठिकाणी भव्य द्विनिंद्रिय घेतलेला आहे. तो अर्थात अपर्याप्तक अवस्थेत आहे. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याला आसवाचे 40 प्रत्यय राहतील. आणि पर्याप्तक झाला की तो नियमाने मिथ्यात्व त्याचं होणार आहे. सासाधन गुणस्थान त्याचं राहणार नाही. तो जीव या ठिकाणी लावलेला आहे आणि त्याला हे आश्रवाचे 40 प्रत्यय लागतात. विवक्षा आली आहे लक्षात? थोडा वेगळा प्रश्न इथे या ठिकाणी आलेला आहे. 40 प्रत्यय पण लावून घेऊ. 40 प्रत्यय पण कोणचे? तर ज्याच्यातले मिथ्यात्व 5 कमी करायचे फक्त. अविरती राहतील पूर्ण. अविरती, कषाय आणि 3 योग. कारमान काय योग? औदारिक मिश्र आणि औदारिक. असे हे प्रत्यय लावून 40 प्रत्यय लागतात. मग अन्यथा हे बसत नाही गणित. भव्य द्विनिंद्रिय 40 प्रत्यय. विवक्षा आली आहे लक्षात? हो. कारण हा जीव कुठे याचं मरण झालेलं आहे? योग 3. कारमान काय योग? जन्म घेताना, मग मिश्र आणि नंतर तो द्विनिंद्रिय बनला म्हणजे औदारिकवाला बनला. औदारिकवाला बनला की त्याला आश्रवाचे 45 प्रत्यय लावायचे. तोपर्यंत तो 40 प्रत्ययवाला आहे. म्हणून ही विवक्षा या पद्धतीने पहा. विवक्षा समजली आहे की परत एकदा रिपीट? नाही, लक्षात आलं. आता 3 योग. एकेंद्रिय, पण तोही अपर्याप्तक असेल आहे ना? नाही, 3 योगवाला तर हा भव्य एकेंद्रिय घेतला. हा जीव असाच घेतलेला आहे. कोणताही घेऊ शकतो हा जीव आपण. 3 योगवाला हा जीव तर कोणताही घेऊ शकतो. कारण एकेंद्रिय पर्याय आहे त्याची. एकेंद्रिय पर्यायी मध्ये नाही, त्याला औदारिक किंवा औदारिक मिश्र आणि कारमान असे 3 योग या ठिकाणी लागतील. म्हणून हा जीव तो घेतला एकेंद्रिय पर्यायी मधला. पण तो जीव आता भव्य आहे. पण त्या ठिकाणी अपेक्षा नाही लावली तरीही कथन बसू शकते 3 योगामध्ये. कारण पहिल्यांदा विग्रह गतीमध्ये असेल तेव्हा कारमान काय योग आहे? एकेंद्रिय पर्याय तो धारण करतो आहे. त्यावेळेला त्याचा कारमान काय योग आहे? अपर्याप्तक अवस्थेत त्याचा मिश्र काय योग राहील आणि नंतर पर्याप्तक झाल्यानंतर औदारिक काय योग राहील. असे 3 योग भव्य किंवा अभव्याच्याही लागू शकतात. दोन्ही याच्यामध्ये ते लागू शकतात. पण जर यांना भव्य अपेक्षित असेल तर तो जीव परत आपण एकेंद्रिय पर्याय धारण करणारा साधन मध्ये ज्याचं मरण झालेलं आहे त्याला लावू शकतो. याच अपेक्षेने भव्य लावलाय म्हणून. अन्यथा भव्य आणि अभव्यामध्ये 3 योगवाला बसू शकतो. आता पुढचा भव्य अनाहरक. भव्य अनाहरक आणि त्याचे गुणस्थान घेतले आहे 5. 5वं नाही घेतलं, 5 गुणस्थान घेतलेले आहे.
पहिलं, 5 गुणस्थान. दुसरं, चौथं, दुसरं, 6वं चौथं आणि 13वं. 6वं आणि 13वं. ठीक आहे. 5 जे आपण गुणस्थान पाहिलं. म्हणजे पहिलं, हो. दुसरं, चौथं, 6वं आणि 6वं 13वं आणि असे 13वं. भव्य जीवाचे अनाहरक अवस्थेमधले 5 गुणस्थान लावायचे. ही विवक्षा आली आहे, हे सोपी आहे आता. एक गुणस्थान भव्य भव्य आहारक. आहारक. भव्य अभव्य आहारक म्हणजे एक गुणस्थान त्यांचं राहू शकते. भव्य पण आहे आणि अभव्य पण आहे आणि आहारक आहे. त्यांचं मिथ्यात्व कॉमन एक गुणस्थान असू शकतं. 4 योग. आता एकच राहिला ना. हो, एकच राहिला. भव्य चतुरेंद्रिय जीव. भव्य चतुरेंद्रिय जीव राहिला. आता या जीवाला 4 योग कसे घटित होईल? चतुरेंद्रिय आहे म्हणजे त्याला काय काय आहे, कोणते योग आहे? 3 कायोग राहतील, असू शकतील. औदारिक कायोग, मिश्र, कारमाण आणि एक अनुभय वचन योग. अनुभय वचन योग असे 4 योग त्याला असणार आहे. हे सामान्य कथन लावलं त्यांनी भव्य, परंतु दुसऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तरीही लागतं आणि भव्य आणि अभव्य अपेक्षेने लावलं तरीही हे कथन लागू शकतं. क्लिअर? पुढे घेऊ आता आपण आपली सम्यक्त्व मार्गणा. पहिल्यांदा तर सम्यक्त्व म्हणजे कोणत्या गुणाचा पर्याय आहे? श्रद्धा गुणाचा आहे. समीचीन पर्याय. श्रद्धा गुणाचा समीचीन पर्याय म्हणजे सम्यक्त्व आहे. सम्यक्त्व जीवनात असताना त्या जीवाला अंतरंग निमित्त कारण कोणतं आहे? दर्शन मोहनीय कर्माचा उपशम, क्षय किंवा क्षयोपशम. दर्शन मोहनीयाचा क्षय, उपशम किंवा क्षयोपशम. अजून त्याच्या जोडीला अनंतानुबंधीचा पण. अनंतानुबंधी पण. अनंतानुबंधीचा आता कोणत्या या 7 पैकी प्रथमोपशम सम्यक्त्व होत असताना किती प्रकृतींचा प्रशस्त उपशम आहे आणि किती प्रकृतींचा अप्रशस्त उपशम असणार आहे? अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम असणार आहे आणि दर्शन मोहनीयाचा प्रशस्त उपशम असणार आहे. प्रशस्त उपशम म्हणजे काय? प्रशस्त उपशम म्हणजे काय? करणलब्धीमध्ये आणि वृत्तीकरणामध्ये जे मिथ्यात्वामध्ये आधी उदय येण्यायोग्य आणि नंतर उदय येण्यायोग्य करून मिथ्यात्वामध्ये जे ते अंतर पाडणार आहे, अंतर पाडून त्या ठिकाणी मिथ्यात्व विरहित जी अवस्था करणार आहे त्याला म्हणायचं अंतरकरण. अंतर पाडून जे केलेलं आहे उपशम म्हणजे तिथे निषेकांचा अभाव केलेला आहे याला म्हणायचं प्रशस्त उपशम. की ज्या ठिकाणी अंतर पाडून उपशम केलेला आहे त्याला अंतरकरण रूप प्रशस्त उपशम असं म्हटलं जातं. आणि अप्रशस्त उपशम म्हणजे अप्रशस्त उपशमामध्ये अनंतानुबंधीचं असं अंतर पाडून उपशम होत नाही. अनंतानुबंधीचं एक समय आधी अनंतानुबंधी अप्रत्याख्यान रूपाने स्थिभूक संक्रमण करून त्याला बदलवून त्याचा उदय त्या ठिकाणी असतो. त्यास याला म्हणायचं अप्रशस्त उपशम. 2 कल्पना समजल्या की आम्ही अनिवृत्तीकरण करत असताना जेव्हा मिथ्यात्वाला आधी उपरितन स्थितीत किंवा अधस्तन स्थितीत टाकून त्या ठिकाणी मिथ्यात्व विरहित अशी अवस्था तयार झाली त्यावेळेला त्या उपशमाला अंतरकरण रूप उपशम म्हटलं जातं. प्रशस्त उपशम हे त्याचं नाव आहे. आणि अनंतानुबंधीचा पण उदय अपेक्षित नाही,
पण अनंतानुबंधीचं असं अंतर पाडता येत नाही. अनंतानुबंधी प्रकृती जी आहे ती दुसऱ्या रूपाने परिवर्तित करून एक समय आधी, उदयात येण्याच्या एक समय आधी दुसऱ्या रूपाने परिवर्तित करून तिचा जो काही उपशम केला जातो त्याला अप्रशस्त उपशम म्हटल्या जातं. म्हणून या 7 प्रकृतींचं अंतर करून केलेलं उपशम हे प्रथमोपशम सम्यक्त्व आहे. सम्यक्त्व किती तऱ्हेचं आहे? 3 तऱ्हेचं. औपशमिक, शायिक आणि क्षयोपशमिक. तर औपशमिक मध्ये अंतर पाडून केलेलं आहे. क्षयोपशमामध्ये प्रक्रिया कशी झालेली आहे, सम्यक्त्वासाठी त्यांनी प्रक्रिया काय केलेली आहे, क्षयोपशम सम्यक्त्वासाठी त्याची प्रक्रिया कोणती असणार आहे? सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, देशघातीचा उदय आणि सद्वत्स्वरूप उपशम. सद्वत्स्वरूप उपशम किती प्रकृतींचा? किती प्रकृतींचा? 3 स्टेप्स. किती प्रकृतींचा उपशम, कोणत्या आणि किती? 5 प्रकृतींचा किंवा 7 प्रकृतींचा उपशम. 7 प्रकृतींचा उपशम. 7 का? नाही, 6. एकाचा देशघातीचा उदय येईल. म्हणून प्रकृतीचा उदय आणि मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्वाचा हे सद्वत्स्वरूप उपशम. म्हणजे 4 अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व या 6 प्रकृतींचा वर्तमान काळी उदयात येण्यायोग्य या 6 प्रकृतींचा काय केला? उदयाभावी क्षय. भविष्य काळात या उदयाभावी क्षय म्हणायचं त्याला. भविष्यकाळी ह्या प्रकृती उदयात येऊ नये म्हणून या 6 प्रकृतींचा सद्वत्स्वरूप उपशम केला आणि वर्तमान काळामध्ये सम्यक प्रकृती या देशघाती स्पर्धकाचा उदय आहे. अशी ही कर्माची अवस्था असताना जीवाला जे सम्यक्त्व प्रगट झालं ते क्षयोपशमिक सम्यक्त्व आहे. जर मी असं वाक्य बोलली की सम्यक प्रकृतीच्या उदयात क्षयोपशमिक सम्यक्त्व आहे, हे माझं वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? सम्यक प्रकृतीच्या उदयात नाही, बरोबर आहे? नाही. मग काय बरोबर आहे? कर्माच्या उदयात दोष निर्माण झाले. म्हणजे सम्यक प्रकृतीमुळे जीवाला क्षयोपशमिक सम्यक्त्व नाही. या 6 प्रकृतींचा अनुदय आहे म्हणून जीवाला सम्यक्त्व आहे. उलट सम्यक प्रकृतीने आमच्या सम्यक्त्वामध्ये त्या ठिकाणी चल, मल आणि अगाढ दोष उत्पन्न केले. म्हणजे सम्यक प्रकृती म्हणजे त्या सम्यक प्रकृतीच्या उदयाने नाही आहे ना. आता आम्ही समजा असं म्हटलं, ज्ञानावरण कर्माच्या उदयात जीवाला मती ज्ञान आहे. माझं वाक्य बरोबर आहे का? क्षयोपशमामुळे. जसं माझं हे वाक्य चुकीचं आहे की ज्ञानावरण कर्माच्या उदयात कुणाला ज्ञान होत, कर्माच्या उदयात जीवाला ज्ञान गुणावर आवरण पडणार आहे, ज्ञान गुण अप्रगट राहणार आहे. तसं कर्माच्या उदयात कोणताही जीवाचा स्वभाव प्रगट होत नाही. जेवढा कर्माचा उदय आहे तेवढा आमच्या स्वभावात अडथळा आहे. म्हणून सम्यक प्रकृतीच्या उदयात आम्ही बोलतो ही आमची बऱ्याच वेळेला गफलत होते, बरोबर आहे. पण आम्ही ते समजायचंय की सम्यक प्रकृतीच्या उदयात आमची श्रद्धा मलिन झालेली आहे आणि आमची श्रद्धा जेवढी समीचीन आहे ती या 6 कर्म प्रकृतींचा जो काही क्षयोपशम आहे म्हणजे अनुदय अवस्था आहे, या अनुदयामध्ये आमचं श्रद्धा ती निर्मल झालेली आहे तेवढी ते अपेक्षेने. आणि सम्यक प्रकृतीच्या उदयाने त्याही ठिकाणी आम्हाला
सम्यक्त्वामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बाधा उपस्थित केलेली आहे. जसं मी म्हणेल ज्ञानावरण कर्माच्या आदर्शनावरण अंतराय कर्माच्या उदयात व्यक्ती दान देतो, बरोबर आहे का? असं नाही आहे. क्षयोक्षमामध्ये तो भाव होऊ लागलेला आहे. तसं हे सम्यक्त्व देखील क्षयोक्षमात प्राप्त आहे आणि सम्यक प्रकृतीच्या उदयात नाही. तर असं हे सम्यक्त्व कोणतं लावायचं? क्षयोपक्षमिक सम्यक्त्व लावायचं. आणि तिसरं क्षयिक सम्यक्त्व, या 7 प्रकृतींचा सर्वथा क्षय झाला, अभाव झाला, पूर्णतः क्षय झाला, की जे निर्मल सम्यक्त्व होणार आहे नेहमी करता निरंतर, ते असणार आहे क्षयिक सम्यक्त्व. पुढचं प्रकरण उद्याला पाहू आपण. हे तुम्ही म्हटलं की अनंतानुबंधीचा प्रत्याख्यानावरण रूप स्थिभुक संक्रमण होते, तर ते एक समय आधी, मग ते एकच समयपर्यंत राहणार आहे का फक्त? नाही, ती धारा कंटिन्यू सुरू राहील अंतर्मुहूर्तापर्यंत. आणि म्हणूनच अनंतानुबंधी मध्येच जे उदयात येतं त्याचा बदल होणं बंद झालं की आम्ही म्हणतो ना की सम्यक्त्वाचा काळ शिल्लक होता, पण काय झालं, अनंतानुबंधी जे स्थिभुक संक्रमण द्वारा बदलायला पाहिजे होती तिचा बदल झाला नाही. अनंतानुबंधीचा अनंतानुबंधी रूपाने तिथे उदय आला, त्याबरोबर गुणस्थान दुसरं झालं, बदललं, सासादन मध्ये तो आला. म्हणून ती प्रक्रिया एक समय आधी तो कन्व्हर्ट करेल आणि उदयात येईल. जोपर्यंत प्रक्रिया सुरू आहे आणि अंतर्मुहूर्तापर्यंत तो वेदन करणारच आहे, हे निश्चित आहे. करण लब्धीत ते ठरलेलंच आहे की अशा प्रकारचं तो काही काळ आत्म्याचं वेदन तिथे करणारच आहे. पण पूर्णच काळ करेल, जेवढं अंतर पाडलंय तेवढा वेळ करेल, अशी वेळ काढतो खूप आमच्यासाठी स्वतःसाठी, पण आम्ही तेवढा स्वतःसाठी देऊ शकूच असं नाहीये. कधी कधी आम्ही 20 मिनिटासाठी सामायिक करू असं म्हणतोय, पण आम्ही तेवढा आमच्यासाठी पिरियड ठेवला तरी तेवढा वेळ ते कार्य आमच्या हातून होईलच अशी खात्री नाही आहे. मध्येच आम्हाला काही काम आठवेल, मध्येच अजून काही होईल आणि ते काम सुटेल, असं हे अनंतानुबंधीचं प्रकरण आहे. ठीक. हा. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये स्तव साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.